नमस्कार मैत्रिणींनो, मी शेफाली बोडके गोवा स्टिचिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। हे बघा, अखंड ब्राह्मणी पद्धतीची नऊवारी। ही नऊवारी बघा कट न करता शिवलेली आहे। ह्याला तुम्ही 4-5 वेळा नेसल्यानंतर उसवून तुम्ही साडी करून नेसू शकता आणि ही खूप डिमांडमध्ये आहे मैत्रिणींनो। ह्याला तुम्ही शिवायला शिका आणि ऑर्डरी वगैरे घेतलं तरी टेन्शन नाही आहे। हा कटिंगमध्ये नाही येत, अखंडमध्ये येतो आणि फिटिंग ह्याला मी शिकवल्याप्रमाणे जर तुम्ही केलं ना तर 100% बसून जाईल कस्टमरना। ओके, चला तर आपण सगळ्यात पहिली बघूया। आपण ही बघा पुढची बाजू आहे। अस्तरला मी साडी नऊवारी शिवून घेतलेली आहे। पुढची निऱ्या ही मागची बाजू आहे। आपण आता सगळ्यात पहिली काष्टा रेडी करूया। काष्टासाठी कस्टमरची उंची असते तर त्याला 2 इंच प्लस करून ते उंची प्लस 2 करून त्याचं डबल घ्यायचं। उंची इंटू 2 म्हणजे डबल घेऊन त्याला 7 इंच प्लस करून मार्क करून ते बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॉर्डर आपल्याकडे करून घ्यायचं आणि तिकडे एक पिन लावायचं। कधी पण ना नऊवारीचा पहिली डावा पाय तयार होतो। हा बघा आता डावा पाय तयार झाला। त्याच्यानंतर आसनचं डबल घ्यायचं। डबल घेऊन आणि त्याला 6 इंच प्लस करून अशी लांब रेषा ओढायची आणि साडीला पुढच्या बाजूला घ्यायचं। आता नऊवारीला आता पुढचा ओचा करतोय म्हणजे आपण उजवा पाय करतोय। ओके, उजवा पाय, अखंड ब्राह्मणीचा उजवा पाय। ओके, हा सेल्फी कॅमेरा असल्यामुळे उलटा आलेला आहे। ओके, ही बघा व्यवस्थित सगळे निर्या बरोबर करून घ्यायचं आणि डावा पायाचं जे एक पाय असतो ना त्याच्या बराबरीने आपलं दुसरा पाय, बघा व्हिडिओमध्ये दाखवले मी तुम्हाला, दुसरा पाय तसं तेवढ्याच मापाने ठेवून घ्यायचं असते। तिकडे काहीतरी आपण एक वजनदार वस्तू ठेवायची कारण ती हल्ली नाही पाहिजे म्हणून। आणि जेवढं जास्तीचं बॉर्डर आहे ना ते सगळं वरती आणायचं आहे। ते बघा व्हिडिओमध्ये दाखवते मी। हा आता काय बनवतोय आपण, उजवा पाय बनवतोय नऊवारीचा म्हणजे ओचा, पुढची निर्या। हे बघा ह्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित निर्या वगैरे तुम्ही ओढून घेऊन खालची बॉर्डर पण ओढून घेऊन आपण जी आसन डबल करून आणि 6 इंच प्लस करून एक लांब रेषा घेतलेली ना ती जाऊन त्या वरच्या बॉर्डरला जोडवायची आहे। ह्याच्यात काही नाही कळालं ना ताईनो मैत्रिणीनो तुम्ही मला कमेंट करा। आणि ह्याचं डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघा। फक्त मी हा कशाला दाखवते, कोणकोणाला फक्त हा प्रोसेसच बघायचा असतो की काष्टा आणि ओचा, कारण शिवायचं कटिंग मार्किंग सगळं माहीत असलेल्यांना ही डिटेलमध्ये बघायची आहे म्हणून हा छोटा व्हिडिओ मी घेऊन आली आहे। हे बघा निर्या करून घेऊन आपल्याला तिकडे पिनं लावत आपल्याला हे काम करायचं आहे। हे बघा आपण तिकडे करून घेतल्यानंतर वरती बॉर्डर राहतो ना ती आतमध्ये घालायची, म्हणजे कारण हा अखंड असल्यामुळे ह्याला कुठेच कटिंग येत नाही। जे काही जास्तीचं बॉर्डर असतं ना ते आतमध्ये घालायचं असतं। ही बघा निर्या अशी अख्खी नऊवारी ह्या पुढच्या निर्यांवरती डिपेंड असतो। हे तुम्ही निर्या थोडा वेळ लागतो ह्या प्रोसेसला, पेशन्सनी केलं पाहिजे। हे बघा मी निर्या केली आहे। आता ह्याला टाके घालायचे आहेत। पहिली टाका घालताना काय करायचं, साडीला धरून घालायचं आहे, वरच्यावर नाही घालायचं आहे। मेन अस्तर साडी का आहे ते सगळं धरून एकदाच घट्ट शिवण घालायचं कारण ती छान थांबते मग। त्याच्यानंतर आता ही बघा दुसरी टाका मी घालते, ती वरच्यावरच घालते, निर्या हलले नाही पाहिजे। आपण असे टाके नाही घातलं ना ते मग ते प्रॉपर थांबत नाहीत निर्या। ओके, हे बघा 2 झाले। तुम्हाला कुठे गरज आहे तसे तिकडे तुम्ही एक टाका टाकत चला, कारण नेसल्यानंतर ते बाई नेसल्यानंतर ती निर्या छान राहतात, अजिबात मेसअप होत नाहीत, मग ते दिसताना बरे दिसतात। ही बघा मागची काष्टा, त्याला पण एक टाका घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नेफा कट करून घ्यायचा आहे। नेफा कट करून घेताना बॉर्डर आपण वरची निर्या केळीकडची निर्या काढतो बघा, तिकडचा बॉर्डर घेऊन आपल्याला नेफा कट करून घेऊन नेफा लावायचा आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि मैत्रिणींना पाठवा। ओके, चला तर मी आणि तुमच्यासाठी वेगळं कुठलं तरी नवीन टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन तिकडे भेटूया आपण। बाय।